नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कुरमुऱ्याचे लाडू। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि हे लाडू तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही सहज देऊ शकतात। सगळ्या टिप्स सकट सांगितलेल्या आहेत, तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। थँक्यू। कुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे। हे कुरमुरा आणि ममरा असं बोलतात, ते मी घेतलेले आहेत। पण मी ह्याच्यातले 3 पेलाच वापरणार आहे आणि 3 पेल्याला 1 पेला गूळ असं प्रमाण आहे। या दोनच गोष्टी लागतात। आणि महत्त्वाचं म्हणजे कुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी हे वेगळे कुरमुरे आहेत। भेळसाठी वेगळे कुरमुरे असतात आणि कुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी हे वेगळे कुरमुरे आहेत। तर हे पॅकेट सहज मिळतं चणे शेंगदाण्यामध्ये, त्यांच्याकडे हे सहज उपलब्ध आहे। कढई गरम झालेली आहे। मी आता कुरमुरे भाजून घेत आहे। टोटल 3 पेला 3 कप म्हणजे घेतलेले आहेत। लास्ट या मेजरमेंटनुसार मी घेतलेले आहेत। आपल्याला थोडेसे हलकेसे कुरमुरे भाजून घ्यायचे आहेत। जरी पॅकेटमधले असतील तरी सुद्धा आपल्याला हे कुरमुरे हलकेसे कुरकुरीत करायचे आहेत। स्लो गॅसवर कुरमुरे चांगले गरम झालेले आहेत। हे बघा, लगेच तुटतात आहेत। ऑलरेडी भाजलेले असतात, पण आपल्याला हलकेसे आपण भाजून घ्यायचे। थोडेफार नरम असतील तर ते भाजल्यामुळे चांगले टवटवीत दिसतील। आता मी हे काढून घेते बाउलमध्ये। हे बघा, बाउलमध्ये मी ट्रान्सफर करत आहे। जास्त प्रमाणात असतील तर परातीत काढून घ्या। जर कमी प्रमाणात असतील या प्रकारे तर एका बाउलमध्ये काढून घ्या, तर आपल्याला ओतायला पण बरं पडतं। थोडंसं तूप घेतलेलं आहे नावाला आणि सगळीकडून लावा, कारण का कुरमुरे रेडी झाल्यानंतर लाडू बनवण्यासाठी म्हणून परातीला चिटकू नये कुरमुरे, म्हणून मी तूप लावलेलं आहे, किंवा तुम्ही तेल वापरलात तरी चालेल। आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे। त्यासाठी मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर 1 चमचा पाणी घालायचं आहे। आता आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ चांगलं विरघळू दे। 1 चमचा तूप आणि 1 चमचा पाणी हे घालायचं, त्यामुळे हे गूळ पण लगेच विरघळायला मदत होतो। आणि मी हा साधा आपला गूळ घेतलेला आहे, ऑर्गॅनिक असा, काळा असा, त्यामुळे लाडू पण एकदम छानपैकी होतात। गूळ चांगला विरघळू दे। गूळ चांगला विरघळलेला आहे। आता आपण चेक करूया। एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि बघा की झाला आहे का आपला पाक। हे बघा, असा झालेला आहे, गोळी झालेली नाही आहे, तर आपला रेडी नाही झालेला आहे। अजून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे। आता आपण चेक करूया। गॅसची फ्लेम लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। परत पाण्यामध्ये गुळाचा फ्यू ड्रॉप्स टाकलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्याची गोळी झालेली आहे। गॅस लगेच बंद करायचा जर पाक जेव्हा रेडी होतो। सगळ्या कुरमुरे घातलेले आहेत, मिक्स करत आहे आणि मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला फुटाण्याची डाळ घालायची असतील तर तुम्ही घालू शकतात, किंवा सुकं खोबरं घालायचं असेल तेही घालू शकतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। सगळं मिक्स करून घेते। हे बघा, सगळं काही मिक्स झालेलं आहे, गूळ आणि कुरमुरे। आता मी हे परातीत काढून घेते। भरभर आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत।
परातीत मी कुरमुरे आणि गुळाचा पाक तयार झालेला रेडी झालेला आहे. मी बर्फ घेतलेला आहे आपल्या हाताला चटका लागू नये म्हणून, किंवा तुम्ही साधं पाणी वापरलात तरीही चालेल. असा हलकासा आपल्याला हाताला लावायचा, दोन्ही हाताला, जेणेकरून चटका लागणार नाही. आणि फटाफट असे कुरमुरे बांधून घ्यायचे. हे बघा फटाफट होतात. हे बघा असा मोठाच घ्या, फटाफट होतील. पाण्याचा हात नक्की लावा. हे बघा झटपट असे होतात. छानपैकी तयार झालेला आहे. हे बघा दुसराही रेडी झालेला आहे. अशा प्रकारे सर्व लाडू, कुरमुऱ्याचे लाडू बनवा. एकदम सहज आणि झटपट होतात. हे बघा किती छान झालंय. कुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकतात. एकदम छानपैकी असा लाडू तयार झालेला आहे. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक यू.